जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. जे चॅनलचं नाव आहे SY क्रिएशन. तर आजचा आपला व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर आज आपण जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलेलं आहे, तसं जे काही आपण बीट मार्क आणि शेक इफेक्ट यूज केलेला आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला मिळून जाईल. तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता. तर चॅनलवर नवीन पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. तर जरा ही नवीन घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया. भेटले माझे खळी उमलून हा मनमोहना गंधाळला. जय शिवराय मित्रांनो, तर तुम्ही आपल्या आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघितला असेलच. तर हा व्हिडिओ एकदम सिंपल आणि इझी वेमध्ये कसा क्रिएट करायचा हे आपण शिकवणार आहे. त्यामुळे जरा स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आजचा आपण व्हिडिओ अलाइट मोशन ॲपवरती केलेला आहे. तसेच आपण जे काही मटेरियल यूज केलेलं आहे ते मी एकदम तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही, त्यामुळे सर्व मटेरियल तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता. तर जे काय आपण बीट मार्क आणि शेक इफेक्ट व्हिडिओमध्ये वापरलेले आहेत, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही बीट मार्क आणि शेक इफेक्ट डायरेक्टली अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करू शकता. तसंच आपण जे काही इमेज PNG आणि सॉन्ग वापरलेलं आहे आणि जो काय आपण अलाइट मोशन हा APK वापरणार आहे, हे सर्व तुम्हाला टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये मिळून जाईल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर तुम्ही जे काय बीट मार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट केलेले आहेत ते तुम्हाला अशा प्रकारे दिसून येतील. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बीट मार्क ओपन करून घ्यायचा आहे. इथं आपल्याला सॉन्ग आणि जे काय आपले बीट्स आहेत, तसेच जे मी काय ग्रुप्स क्रिएट केलेले आहेत ते तुम्हाला अशा प्रकारे इथे मिळून जातील. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, इथं आपल्याला सुरुवातीला यायचं आहे. आता आपल्याला सुरुवातीला येऊन सिम्पली ॲरोवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे जो काय आपला सगळ्यात पहिला 3.15 सेकंडचा बीट आहे, त्या बीटला आपण इथे येऊन जाईल. आता आपल्याला सिम्पली ग्रुप 1 नावाची एक लेअर बघायला मिळेल. त्याच्या खाली आपल्याला जी ग्रुप नंबर 6 नावाची लेअर दिसते, ती सिम्पली आपली लिरिक्सची लेअर असणार आहे. त्यामुळे त्याला आपल्याला कोणत्याही प्रकारचे एडिटिंग करायचं नाही. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ग्रुप 1ला क्लिक करून आपल्यासमोर अशा प्रकारे ऑप्शन्स ओपन होऊन जातील. इथं आपल्याला एडिट ग्रुप नावाचा एक ऑप्शन दिसून येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आपल्यासमोर 2 लेअर येऊन जातील. सगळ्यात जे काय आपली खालची लेअर आहे त्याला आपल्याला सिम्पली क्लिक करून कलर अँड फिलला क्लिक करायचं आहे. इथे येऊन चौथ्या ऑप्शनवर क्लिक करून खाली गॅलरीवरती क्लिक करायचं, म्हणजे आपल्यासमोर गॅलरी ओपन होऊन जाईल. तर इथे मटेरियलच्या फाईलमध्ये मी तुम्हाला जे काय आपले डेमोचे इमेजेस जे काय प्रोव्हाइड केलेले आहेत ते तुम्ही ॲड करू शकता, किंवा तुम्ही या जागी तुमचे कोणते इमेजेस ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता. सिम्पली आपल्याला कोणतेही एक इमेज सिलेक्ट करून ते प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ऑटोमॅटिकली हे इमेज ॲड होऊन जाईल. आता आपल्याला बरोबर जो काय आपला हार्ट शेप आहे त्या शेपमध्ये आपला आजचा इमेज ॲड करून घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला जे काय आपलं रोटेशन असेल ते इथं अशा प्रकारे हे 12 डिग्रीपर्यंत करून घ्यायचं आहे. तुम्हाला अशा प्रकारे ते इमेजची ॲडजस्टमेंट करून बरोबर ते आपल्याला हार्टमध्ये इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा तुम्ही बॅक येऊन सिम्पली आपल्याला आता जे काय आपली 6.08 सेकंडचा बीट आहे त्या बीटला सिम्पली आपल्याला ग्रुप नंबर 2ची लेअर बघायला मिळेल. त्याला क्लिक करून सिम्पली आपल्या एडिट ग्रुपला पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे. पुन्हा खालच्या लेअरला क्लिक करून कलर अँड फिलला यायचं आहे आणि आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होऊन जाईल. पुन्हा पुढचं इमेज ॲड करून प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे ते इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा तुम्ही बॅक येऊन आपल्याला जो काय आपला पुढचा बीट आहे, म्हणजे 9.18 सेकंडचा बीट आहे, त्या बीटला सिम्पली आपल्याला इथं ग्रुप नंबर 3ला क्लिक करायचं आहे. तर त्याआधी आपण जे काय सगळ्यात पहिले लेअर एडिट केलेलं आहे, तर तुम्हाला बघायला मिळेल की याची लेंथ जी काय आहे ती इथं ऑटोमॅटिकली कमी झालेलं आहे. ह्याची सेटिंग आपण शेवटला करणार आहे, त्यामुळे जराही स्किप करू नका. आता आपल्याला सिम्पली 9.18 सेकंडला येऊन ग्रुप नंबर 3ला क्लिक करायचं आहे आणि इथं एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे. पुन्हा खालच्या लेअरला क्लिक करून कलर अँड फिलला यायचं आहे. आपलं जे काय पुढचं इमेज आहे ते सिम्पली अशा प्रकारे ॲड करून ते प्लस चिन्हावर क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर पुन्हा तुम्ही बॅक यायचं आहे. आता आपल्याला सगळ्यात आपला जो काय शेवटचा म्हणजेच 12.21 सेकंडचा बीट आहे त्या बीटला यायचं आहे. आपल्या सगळ्यात वरतीच्या काही 3 लेअर्स आहेत, तर या तिन्ही लेअरची लेंथ सिम्पली आपल्याला 12.21 सेकंडपर्यंत आपण ठेवलेली होती. पण एडिट करताना ते आपली लेंथ जे काय ते ऑटोमॅटिकली ते कमी झालेलं आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपल्या जे काही तिन्ही लेअर्स आहेत त्यामधील ज्याची लेंथ कमी झालेली आहे सिम्पली त्याच्यासमोर आपल्याला इथं लॉंग प्रेस करायचं आहे आणि या 2 लेअरला सिलेक्ट करून या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे इथपर्यंत याची लेंथ वाढून जाईल. तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळेल की आपले तिन्ही जे काही इमेजेस हार्ट शेपमध्ये आपण ॲड केलेले आहेत ते आपल्याला अशा प्रकारे दिसून येतील. इथं त्याचे ॲडजस्टमेंट आपण केलेलं आहे. आता आपल्याला सिम्पली 12.21 सेकंडच्या बीटला येऊन प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आता आपल्याला पुढचं कोणतंही एक इमेज ॲड करून त्या अशा प्रकारे 3 डॉटला क्लिक करून फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. ऑटोमॅटिकली हे इमेज फुल स्क्रीन होऊन जाईल. आता आपल्याला याच्या पुढच्या बीटला म्हणजेच 13.21 सेकंडच्या बीटला येऊन याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला पुढच्या बीटला पुढचं इमेज ॲड करून याचाही एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे. असं आपल्याला इथून पुढच्या प्रत्येक बीटला एक इमेज ॲड करून
त्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट असेल तो इथे कट करून ते इथे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. नंतर सिम्पली आपण याला इफेक्ट पेस्ट करणार आहे. त्यामुळे सिम्पली आपल्याला बरोबर त्या बीटवरती इमेज ॲडजस्ट करून त्याचा आपल्याला जो काय बीटच्या पुढे राहिलेला एक्स्ट्रा पार्ट आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे. असं आपण सगळे इमेजेस इथं ॲड केलेले आहेत. आता आपल्याला सिम्पली यातून बॅक यायचं आणि शेक इफेक्ट जो काय प्रिसेट आपण तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे तो इथं ओपन करून घ्यायचा आहे. इथं आपल्याला अशा प्रकारे 2 लेअर मिळून जातील. आता जे काय आपली सगळ्यात पहिली लेअर आहे सिम्पली त्या लेअरला क्लिक करून आपल्याला कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. इफेक्टला क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायच्यानंतर पुन्हा यातून बॅक येऊन आपल्याला बीट मार्क ओपन करून घ्यायचा आहे. आता आपल्याला 12.21 सेकंडपर्यंत ॲरोवरती क्लिक करत 12.21 सेकंडला यायचं आहे. आता जे काय आपण सगळ्यात पहिले इमेज ॲड केलेलं आहे सिम्पली आपल्याला त्या इमेजला क्लिक करून इफेक्टला क्लिक करायचं आहे आणि 3 डॉटला क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट होऊन जाईल. सिम्पली पुन्हा पुढच्या इमेजला आपल्याला सेम प्रोसेस करत इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. असं आपल्याला ॲड केलेल्या प्रत्येक इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर आपण इफेक्ट पेस्ट करून घेऊया. आता नंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे पुन्हा सिम्पली तुम्ही बॅक येऊन शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. आता जी काय आपली 2 नंबरची इफेक्टची लेअर आहे त्याला सिम्पली आपल्याला क्लिक करून लेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. तर पुन्हा तुम्ही बॅक येऊन आपल्याला बीट मार्कवरती आल्यानंतर सिम्पली आपल्याला ॲरोवरती क्लिक करत 12.21 सेकंडच्या बीटला यायचं आहे. बरोबर 12.21 सेकंडच्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला लेअरच्या ऑप्शनवर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. ऑटोमॅटिकली ही लेअर पेस्ट होऊन जाईल. पुन्हा आपल्याला 13.21 सेकंडच्या बीटला येऊन पुन्हा ही लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. आता त्याच्या पुढचा जो काय 14.17 सेकंडचा बीट आहे इथे येऊन आपल्याला बघायला मिळेल की इफेक्ट थोडीशी लेंथ आपली एक्स्ट्रा आहे. तर सिम्पली आपल्याला इथे लेअरला क्लिक करून या ऑप्शनला क्लिक करून ती लेंथ बरोबर त्या बीटवरती कट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला सिम्पली पुढची लेअर पेस्ट करून जो काय आपला एक्स्ट्रा पार्ट असेल तो कट करून घ्यायचा आहे आणि बरोबर तेवढ्या बीटवरती आपल्याला इथे सिम्पली ही लेअर जी काय असेल तिथे पेस्ट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे 12.21 सेकंडच्या बीटला येऊन आता आपल्याला सगळ्यात खाली स्क्रॉल करायचं आहे. तर ग्रुप नंबर 7 नावाचे एक लेअर बघायला मिळेल. त्या समोर लॉंग प्रेस करून आपल्याला वरती ही लेअर स्क्रॉल करून घेऊन यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे वरती लेअर स्क्रॉल करत घेऊन यायचं आहे. आता आपल्याला बघायला मिळेल की जेवढे आपले इथे इमेजेस आहेत त्या इमेजच्या वरती पण जे आपण इफेक्ट ॲड केलेला आहे म्हणजे आता जे काय आपण इफेक्टची लेअर पेस्ट केलेलं आहे त्या लेअरच्या खाली आपल्याला हा ग्रुप इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. त्या लेअरच्या खाली आपले सगळे इमेजेस असणार आहेत. त्याच्यावरती आपले सगळे इफेक्ट्स असणार आहेत. अशा प्रकारे आपल्याला इथे ही लेअर पेस्ट करून घ्यायचा आहे. तर आजचा जो काय आपला व्हिडिओ आहे याचा ओव्हरऑल लुक सिम्पली आपल्याला अशा प्रकारे दिसून येईल. तर आजचा आपला व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला सिम्पली व्हिडिओला सेव्ह करायचा आहे. इथे आपल्याला राईट साईडला कोपऱ्यात वरती एक ॲरोचं ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली आपल्याला एक्सपोर्टला क्लिक करायचं आहे. म्हणजे आजचा आपला व्हिडिओ एचडीमध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो मला इंस्टावरती फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि व्हॉट्सअप आणि टेलिग्रामची ग्रुपही जॉईन करून घ्या. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.